नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. श्रेयस बाळा, काय अवस्था करून घेतली आहे तू? येते मी आता. अरे 2 दिवस राहून येते मुलीकडे, थोडं माझंही मन शांत होईल. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि जेवण वेळच्या वेळी करत जा. हा, आणि एक लक्षात ठेव, आता तिला घराबाहेर काढलंय ना, परत घराची पायरी चढू देऊ नको तिला. आता कायमचं नातं तोडून टाक तिच्याशी. तिची सावली मला ह्या घरावर नकोय आता. बाळा, येते मी आता. घर कसं एकदम खायला उठल्यासारखं वाटतंय. इतकी शांतता. आजी गेली, सायली पण गेली, पण हे असंच हवं होतं ना मला. तू माझ्या या घराची आणि कष्टाची आबरूना मातीत मिसळली आहेस. आत्ताच्या आत्ता ना घराच्या बाहेर हो. श्रेयस, आज हे तू केलंयस ना, याचा तुला पश्चाताप होईल. वेळ थांबवत नाही कोणासाठी. वेळेची किंमत कर. आणि आपल्या बायकोला असं भर दुपारी घराबाहेर कोण फेकतं? सायली, तुला अशा लोकांसाठी रडण्याची काहीच गरज नाहीये ज्यांना तुझ्या रडण्याची किंमतच नाहीये. खरंच मी चुकलोय का? एका फोटोसाठी आणि आजीच्या बोलण्यावरून मी तिला घराबाहेर काढलं. आणि तो दीपकचा फोटो, तो खरंच खरा आहे की काय डाव होता? पण सायली खरंच तशी असली तर ती आज रडत का गेली असती? कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. शेट शेट शेट, एक मिनिट. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नुरवी प्रेम कृपा देवाची. आता देवीची आरती नाही येत मला. इथं काय माहोल चालू आणि तुझं काय बस इकडं. कशी नाही बोर व्हायला लागले. हा, एक काम करू, आज एक गंमत करू आपण, ते बी तुमच्या दोघांसोबत. तुमचा गंमत हे शब्द ऐकला ना, मला लय भीती वाटते राव. वायफाय की आयला शेठ, तुमचा गंमत हे शब्द ऐकला का मला असं घाबरलं का होतं बघा. घाबरू नको, लय सोप्पा गंमत आहे. बरं, एक काम करायचं, पंकज तू मस्तपैकी एक साडी नेसायचं आणि आपल्या गल्लीत आहे का नाही एक नवीन इन्स्पेक्टर आलाय. हा, त्यानं जसं रस्त्यावर गाडी चालवत आलं का नाही त्याच्या समोर जाऊन थांबायचं. थांबलास की त्याला म्हणायचं, साहेब माझा नवरा हरवलाय. अहो पण मी साडी. लोक हसतील की मला. अरे कसा हसतील, तू का चिल्लर आहे का? माहितीच आहे ना, नको.
अरे तुझी इज्जत जायला तू का चिल्लर आहे का लगेच इज्जत जायला हा तू ठोक आहे ठोक हा ह्याला बी काम आहे की हा जिन तू काय करायचं माहिती आहे का जेव्हा ह्यानं तसं करल तू पळत यायचं आणि त्या इन्स्पेक्टरला सांगायचं साहेब ही माझी बायको आहे ही ठकूबाई माझी बायको आहे हा. मी जरा काय चहा प्यायला गेलो ही लगेच आली कंप्लेन द्यायला हा भाई ये तो एकदम फिल्मों जैसा सीन हो जाएगा। हाँ। ये साड़ी में कितना सुंदर लगेगा। हाँ, सोचो जरा। ए, अच्छा नहीं बहुत ही अच्छा लगेगा ए माझी अप्सरा इकडे 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 माझी अप्सरा माझी छकुडी कसं दिसतंय माझं काळ वाटाणा बस ठीक आहे। हॅलो श्रेयस, तू मला आज अर्जंट भेटायला यायचंयस. तुझ्याच साठी जेव्हा ह्यानं तसं करल तू पळत यायचं आणि त्या इन्स्पेक्टरला सांगायचं साहेब ही माझी बायको आहे ही ठकूबाई माझी बायको आहे हा. मी जरा काय चहा प्यायला गेलो ही लगेच आली कंप्लेन द्यायला हा भाई ये तो एकदम फिल्मों जैसा सीन हो जाएगा। हाँ। ये साड़ी में कितना सुंदर लगेगा। हाँ, सोचो जरा। ए, अच्छा नहीं बहुत ही अच्छा लगेगा ए माझी अप्सरा इकडे 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 माझी अप्सरा माझी छकुडी कसं दिसतंय माझं काळ वाटाणा बर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर नेसन मी साडी तुमच्या खुशीसाठी, पण मग मला तुम्ही पंकज म्हणता ना? नाही 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 मग पंकजा वहिनी कशी वाटली गंमत आपली चला लागा कामाला हा चला सुटा जाऊ का? हा सुटा कशी नशिबान थट्टा आज टँग टिंग टिंग टँग या चारित्र्यहीन बाईला माझ्या घरात मी 1 मिनिट सुद्धा ठेवणार नाहीये. नेऊन टाका तिला. माझं श्रेयसचं घर स्वच्छ झालं पाहिजे एकदाच. जाऊ दे तिला कुठेही, मला नाही फरक पडत. श्रेयस, आपण एवढी वर्ष सोबत राहिलो, पण तुला माझ्यावरचा विश्वास जपता आला नाही. तू रागवलंस, मारलंस, पण घराबाहेर काढताना तुझा हात थरथरला नाही. तरीही माझं वेडं मन तुझीच वाट बघतंय. मला असं वाटतंय की आता तू दरवाजा उघडून येशील आणि म्हणशील की सायली चल घरी, मी चुकलो ग. सायली, अगं किती वेळ त्या घराकडे बघत बसशील? ते घर पण बिचार कंटाळलं असेल तुझं रडगाणं ऐकून. नाही ग राधा, का कोणास ठाऊक, पण माझं मन सारखं तिकडेच धावतंय. सायली, प्रेम आहे ना चायनीज भेळ सारखं असतं. म्हणजे वरून दिसताना छान दिसतं, पण आतमध्ये नुसती पत्ता कोबी असते बघ. आणि तुझ्या श्रेयसची वाट बघतेस ना, तो मस्त तिकडे त्याच्या अहंकाराच्या बेडूकुड्या घेत असेल. आणि ह्या पुरुषांना काय वाटतं, ते आपल्याला सोडून गेले की आपण उपाशी मरू. पण त्यांना कुठे माहितीये, हॅलो श्रेयस, तू मला आज अर्जंट भेटायला यायचंयस.
तुझ्याच साठी तुझ्याच साठी. आणि ह्या पुरुषांना काय वाटतं, ते आपल्याला सोडून गेले की आपण उपाशी मरू. पण त्यांना कुठे माहितीये, ते गेल्यावर आपल्याला पार्लरला जायला जास्त वेळ मिळेल ते. राधा, काही काय बडबडतेस? बरं बरं बरं, हे बघ, अजून एक जोक सांगते. हा. हे बघ, एक नवरा असतो, तो त्याच्या बायकोला विचारतो, काय ग, तू लग्नाआधी मला भेटायला यायचीस तर नटून तटून भेटायला यायचीस, आता तू नटत का नाहीस? मग बायको काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली, अहो शिकार भेटेपर्यंत जाळं टाकावं लागतं, आणि एकदा का शिकार जाळ्यात अडकलं की मग ते जाळं धुवायचं आणि कपाटात बंद करून ठेवायचं. ऐक, सायली, हे हसणं तुझ्यावर शोभतं ग. त्या नराधमासाठी ना स्वतःला सुकवू नकोस. प्रेम म्हणजे फक्त तोच नाही, प्रेम म्हणजे ही शांत रात्र. आणि सायली, तू पुन्हा उभी राहशील, अशा दिमाखात उभी राहशील ना की श्रेयसला त्याच्या नशिबावर रडावं लागेल. राधा, तू जर माझ्यासोबत नसेस तर मी काय केलं असतं कोणास ठाऊक. बायकोचं डोकं दुखत होतं माझ्या. आता कसं वाटतंय, झालं ना ठीक? खरंच छान वाटतंय रे. नवऱ्याचा हात पडल्यावर असंच होणार. डोकंच काय, सगळंच राहतं. श्रेयस, तू मला आज अर्जंट भेटायला यायचंयस. श्रेयस, अरे किती पिलाय तू? अख्खा अंगाचा वास येतोय. 2-4 दिवसात फार कपाटीला गेलायस तू. काय ही अवस्था? करमत नाही अरे शंकर. अख्खं घर खायला उठलंय. रात्री झोप लागत नाही आणि दिवसा
दिवसात शांतता सहन होत नाही.